नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अजिंक्य दुर्गाला सांगतो, तुला ज्या हाराच्या बदल्यात कडं दिलं होतं ते बेबीमाने दिलेलं एक सैतानी कडं होतं. दुर्गाला हे ऐकून धक्का बसतो. सैतानी कडं? म्हणूनच ते कडं घातल्यानंतरचं मला काही आठवत नाही. व ती अजिंक्यला विचारू लागते की म्हणजे मला अवंतिका वहिनीने बेबीमाच्या खोलीत नेलं होतं. अजिंक्य म्हणतो की करेक्ट. आणि याच्या पुढची गोष्ट म्हणजे तुझं जे लॉकेट हरवलं होतं ना, ते ईशाने नव्हतं घेतलं, ते माईसाहेबांनी चोरलं होतं. कारण ते लॉकेट तुझ्याजवळ असल्यावर बेबीमाला तिची शक्ती वापरता येत नव्हती. दुर्गा म्हणते की हे सगळं खूप भयंकर आहे. अजिंक्य म्हणतो की हां, तेच सांगतोय. या बाईला जर आत्ताच थांबवलं नाही ना तर ही काय करेल तिचा नेम नाही. त्यामुळे आत्ताच म्हणतोय की हिला आपण एक्सपोज करू आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ. त्यावर दुर्गा म्हणते की दादा एक मिनिट, आपल्याला हे विसरून चालणार नाही. काहीही झालं तरी त्या अभिषेकची आई आहे. पुढे दुर्गा म्हणते की अभिषेकवर आघात होण्याआधी त्याला सगळं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. साहेब अभिषेकच्या खोलीत येऊन त्यांना बोलू लागता की अभिषेक, आमचा तुमच्यावर एवढा अधिकार उरला आहे का हो की आम्ही तुम्हाला काही सांगू शकू. त्यावर अभिषेक म्हणतो की असं का बोलताय माईसाहेब, तुम्ही आमच्या आई आहे. त्यावर माईसाहेब म्हणता की तसं नाही अभिषेक, आजकाल तुमचा आमच्यापेक्षा दुर्गावर जास्त विश्वास बसलाय. त्यावर अभिषेक म्हणतो की माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही जी दुर्गा आहे ती खरी दुर्गा आहे. माईसाहेब म्हणतात की बरं, आम्ही मान्य करतो की ह्या खऱ्या दुर्गा आहेत आणि डोंगराईवर जे झालं ते आम्ही बाजूला ठेवायला तयार आहे. पण एक गोष्ट तुम्हाला आज नक्की कळाली पाहिजे, ती मात्र बाजूला ठेवून नाही चालणार. त्यावर अभिषेक विचारतो की कसली गोष्ट. साहेब पुढे बोलू लागतात की दुर्गांनी त्यांच्या घराबद्दल, त्यांच्या आईबापाबद्दल काही सांगितलंय तुम्हाला. त्यावर अभिषेक म्हणतो की नाही, ती मला बोलली होती की ती अनाथ आहे. दुर्गाच्या आई जिवंत आहे अभिषेक. अमृतेंच्या घरात ज्या बाई राहतात त्या दुर्गाच्या आई आहे. त्यावर अभिषेकला दुर्गाच्या आईला पहिल्यांदा भेटल्याचं आठवतं आणि तो माईसाहेबांना म्हणतो की माईसाहेब, हे तुम्हाला माहीत होतं का आधी. त्यावर माईसाहेब म्हणतं की म्हणजे हे सगळं तुम्हाला पण माहीत होतं आणि तुम्ही आमच्यापासून लपवलं का अभिषेक. तुम्ही बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला आहात, म्हणूनच तुम्हाला आम्ही सांगायला आलो आहोत की आपण घरामध्ये एक साप पाळतोय. त्यावर अभिषेक म्हणतो माईसाहेब तसं काहीच नाहीये. अभिषेक म्हणतो की माईसाहेब, दुर्गाने आईबद्दल लपवलं त्यामागे त्यांचं आजारपण होतं. तर माईसाहेब म्हणतात की तसं काहीच नाही अभिषेक, दुर्गाने खोट्या प्रेमाचं नाटक केलंय तुमच्याबरोबर, तुम्हाला फसवलंय. आणि माईसाहेब त्यांच्याकडचा फोटो दाखवून अभिषेकला विचारतात यांना ओळखलं का. अभिषेक फोटो पाहून म्हणतो की हा तोच ना, फोटोमधला नालायक माणूस. त्यावर माईसाहेब म्हणतात की हाच नालायक माणूस दुर्गाचा बाप आहे. हे ऐकून अभिषेकला मात्र मोठा धक्का बसतो आणि तो बोलू लागतो की दुर्गाने या विषयावर आजवर मला काहीच सांगितलेलं नाही. त्यावर माईसाहेब म्हणतात की कसं सांगतील अभिषेक, तुम्हाला तर त्यांनी मोहरा बनवलं होतं या घरात येण्यासाठी. कारण आपल्या पक्षात असताना या माणसानी पक्षाचं नाव खराब केलं, लोकांनी त्याच्या तोंडात शेण घातलं, त्यामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली. पण दुर्गांना वाटतं की हे सगळं दादासाहेबांनी केलं, म्हणून दादासाहेबांचा सूड घेण्यासाठी दुर्गा आपल्या घरात शिरल्या. पुढे माईसाहेब बोलू लागतात की दुर्गांचं तुमच्यावर खरं प्रेम कधी नव्हतंच अभिषेक. आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा खूप दिवसापासून प्रयत्न करत होतो, पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हते. त्यावर अभिषेक म्हणतो की मी कसा विश्वास ठेवू माईसाहेब. त्यावर माईसाहेब म्हणतात की ठीक आहे, नका ठेवू, तुम्ही हा फोटो दुर्गांना दाखवा आणि विचारा कोण आहे. त्यावर दुर्गाच तुम्हाला खरं काय आहे ते सांगते. इकडे दादासाहेब अमयला बोलून हा माणूस कोण आहे, काय करतो, कुठे राहतो या सगळ्यांची माहिती घ्या आणि या माणसाला आमच्यासमोर उभं करा. त्यावर अमय बोलतो की शांताराम गवस हा कोण माणूस आहे दादासाहेब. त्यावर दादासाहेब म्हणतात की चिरंजीव, तुमचं हेच वागणं आम्हाला आवडत नाही. तुम्ही 100 प्रश्न विचारतात, तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच करा. त्यावर अमय म्हणतो की मी तुमच्या पक्षातला कार्यकर्ता नाही दादासाहेब, हे विसरू नका आणि खरं काय ते मला सांगा. त्यावर दादासाहेब म्हणतात की खरं काय हेच आम्ही तुम्हाला सांगतोय की आत्ताच आम्हाला ह्या माणसाबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही तुम्हाला लगेच बोलवून घेतलं. आम्हाला एका मोबाईलवरून व्हिडिओ मेसेज आला होता आणि त्या मोबाईलमधलं सिम कार्ड या माणसाच्या नावावर आहे. त्यावर अमय विचारू लागतो की व्हिडिओ मेसेज, कसला मेसेज होता दादासाहेब. त्यावर दादासाहेब म्हणतात की तो सेन्सिटिव्ह मेसेज होता. वेळ आली का आम्ही तुम्हाला सगळं सांगू, त्याआधी तुम्ही याला हुडकून आमच्यासमोर हजर करा, आम्ही बघतो काय करायचं ते. इकडे माईसाहेब जग्गूला सांगत असतात, दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात ठिणगी पेटली बर का जग्गू. आम्ही अभिषेकच्या मनात दुर्गाविषयी असं विष पेरलंय की आता त्यांचा खटका नक्कीच उडणार.
जग्गू मामा म्हणतो की पण तायडे या गोष्टीवर त्या अभिषेकचा विश्वास बसला का? त्यावर माईसाहेब म्हणतात की आम्ही अशा आवेशात सांगितलं आहे की आता वात पेटवली आहे, फक्त बॉम्ब फुटायचा बाकी राहिलाय. त्यावर जग्गू मामा म्हणतो की काय बात आहे तायडे, काय गोड बातमी दिली. चला आता अभिषेकच त्या पोरीला या घरातून काढेल म्हणजे आपला मार्ग मोकळा होईल. तेवढ्यात अजिंक्य तिथे येतो आणि म्हणतो की असं काय बी होणार नाही. तुम्ही दोघं असेपर्यंत त्या दुर्गाला तुम्ही सुखाने जगू देणार नाही आणि मी असेपर्यंत तुम्हाला एकही प्लॅन तुमचा सक्सेस होऊ देणार नाही. माईसाहेब अजिंक्यरावला म्हणता की तुम्ही आमच्या वाट्यात जेवढे नाही आले तेवढं चांगलं राहील तुमच्यासाठी. त्यावर अजिंक्य म्हणतो की मी काय घाबरायला, तुमचा हा भाऊ नाहीये. जग्गू मामा म्हणतो की अरे बाबा तुला काय झालंय, तू असं काय बोलतोय? अरे तुला माहिती का ती पोरगी आपल्या घरात कशासाठी आलीये? तुला काय तिचा एवढा पुळका? अरे ती आपल्या घरामध्ये आपलं घर फोडायला आलीये, दादासाहेबांना ठार करायला आलीये ती. त्यावर तू आमची बाजू घ्यायची सोडून त्या दुर्गाची बाजू गोंजरत बसलायस. त्यावर अजिंक्य म्हणतो की मामा मला दुर्गाचं सगळं सत्य माहीत आहे, तेही अभिषेकच्या लग्नाच्या आधीपासून. माईसाहेब त्यावर म्हणतात की आता तुम्ही त्या दुर्गाचे बॉडीगार्ड बनून आमच्याशी 2 हात करणार आहेत का? आम्ही तुम्हाला कसे बाजूला फेकून देऊ तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्यावर अजिंक्य म्हणतो की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत दुर्गा आणि अभिषेकला काहीच होऊ देणार नाही. तुम्ही अभिषेकला दुर्गाचं सगळं सत्य सांगितलं ना, आता मी बघा तुमच्या दोघांचे खरे चेहरे त्यांच्यासमोर आणतो की नाही. असं बोलून अजिंक्य तिथून निघून जातो. तेवढ्यात जग्गू मामा म्हणतो की माईसाहेब त्या दुर्गाच्या आधी ना याचीच मुसकी आवळायची वेळ आलेली आहे. पुढे माईसाहेब फोन लावतात आणि म्हणतात की चला आता तुमची गेममध्ये पुन्हा येण्याची वेळ झाली आहे, तयारीला लागा. इकडे माईसाहेबांच्या सांगण्यावरून दमयंतीचा अजिंक्यला फोन येतो. अजिंक्य फोन उचलतो आणि म्हणतो की तू मला का फोन केलास, तुझा आणि माझा काही संबंध राहिला नाहीये. त्यावर दमयंती म्हणते की आता घरचं फराळ जास्त आवडायला लागलं की काय? त्यावर अजिंक्य म्हणतो की मला तिच्यात पण इंटरेस्ट नाही आणि तुझ्यात पण नाही, फोन ठेव. त्यावर दमयंती म्हणते की एवढ्या लवकर विसरलात का? ज्यावेळेस घरातून प्रेम मिळत नव्हतं त्यावेळेस तुम्हाला आम्ही प्रेम दिलंय. त्यावर अजिंक्यराव म्हणतात की कसलं प्रेम? प्रेम तर आम्ही केलंय तुमच्यावर आणि तुम्हाला त्या बदल्यात मोबदलाही दिलाय. तुम्हाला उमेदवारी आमच्याचमुळे मिळाली. त्यावर दमयंती म्हणते की जरा फडफडणं बंद करा आणि रागावर कंट्रोल करा. तुमच्या घरात काय चाललंय सगळं मला माहीत आहे. त्यावर अजिंक्य म्हणतो की तुम्हाला कोणी सांगितलं? दमयंती म्हणते की सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हीच द्यायची का? थोडं शांत होऊन विचार करा आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळतील. इकडे अभिषेक त्याच्या खोलीमध्ये माईसाहेबांच्या बोलण्यावरती विचार करत असतो. तेवढ्यात दुर्गा तिथे येते आणि अभिषेकला म्हणते की अभिषेक मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यावर अभिषेक म्हणतो की मला पण तुला एक सांगूनच टाकायचं आहे आज. त्यावर दुर्गा म्हणते की म्हणजे माईसाहेब जे वागल्या. तेवढ्यात अभिषेक म्हणतो की त्या जे वागल्या ते योग्यच होतं, चुकीचं तू वागलीस. हे ऐकून दुर्गाला धक्का बसतो. अभिषेक दुर्गाला फोटो दाखवतो आणि याला ओळखलं का, कोण आहे ग हा, असं विचारू लागतो. त्यावर दुर्गा म्हणते की असं का विचारतोयस? हा नीच नराधम एका बाईची आबरू लुटणारा कोण लागतो तुझा? दुर्गा रागावून अभिषेक खबरदार, आता यापुढे त्यांच्याबद्दल एक अवाक्षर बोलू नकोस. त्यावर अभिषेक म्हणतो का, एवढं का वाईट वाटतंय तुला? दुर्गाला बोलू लागतो की सांग ना काय आहे तुझा आणि या माणसाचा संबंध. त्यावर दुर्गा म्हणते की आहे खूप मोठा संबंध आहे. माझी ओळख आणि माझा अभिमान आहेत ते माझे वडील आहे. माझं नाव दुर्गा विश्वासराव देशमुख आहे. शेवटी मी विचारल्यावरच तू खरं काय ते सांगितलंस. त्यावर दुर्गा म्हणते की अभिषेक माझ्यावर विश्वास ठेव. मला खरंच माहीत नव्हतं की तू दादासाहेब मोहितेंचा मुलगा आहेस आणि ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेस मी तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झालं नाही. मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत अभिषेक. त्यावर अभिषेक म्हणतो की बस झालं दुर्गा, तुझं माझ्यावर प्रेम बिम काहीच नव्हतं. तुला या घरात यायचं होतं आणि दादासाहेबांचा बदला घ्यायचा होता म्हणून तू मला हाताशी धरलंस आणि माझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक केलंस. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.